नमस्कार. आज आपण फक्त 20 मिनिटात चविष्ट असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत, जे आपण उपवासासाठी पण वापरू शकतो. लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: लिंब. मी इथे 9 लिंब घेतले आहेत. 1 वाटी साखर, मीठ आणि लाल तिखट मिरची. सर्वप्रथम इथे एक बाउल घेतला आहे. बाउलमध्ये काही पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकते. लिंब हे पातळ सालीचे घ्यायचे असतात, त्यामुळे लोणचं हे कडवट होत नाही आणि यावर जे काही केमिकल असेल ते मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे निघून जातं. सर्व लिंब हे 1 ते 1.5 तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवून देऊया. लिंब हे 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजलेले आहेत, तर ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे सर्व लिंब एका सुती कापडाने पुसून कोरडे करून घेऊया. आता सर्व लिंब हे कापून घेऊया. एका लिंबाचे 8 काप करायचे आणि लिंबाच्या सर्व बिया काढून घ्यायच्या. एक जरी बी राहिली तर लोणचं हे कडवट लागतं. अशा प्रकारे सर्व लिंब हे कापून आणि त्यांच्या बिया काढून घेऊया. इथे सर्व लिंबाच्या खापा ह्या करून झालेल्या आहेत आणि सर्व लिंबांच्या बी पण काढून झालेल्या आहेत. इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये सर्व लिंबाच्या खापा टाकते. एक वाटी साखर टाकते आणि 2.5 चमचा मिरची टाकते. आणि 1.5 चमचा मीठ टाकते. हे मिश्रण सर्व चांगलं मिक्स करून घेते. इथे कुकर घेतला आहे. त्यामध्ये स्टँड ठेवते आणि त्यावर हे कुकरचं भांडं ठेवते, ज्यामध्ये आपण सर्व मिक्स केलेले आहेत. या भांड्यावर एक झाकण ठेवून सर्व पॅक करून घेते, म्हणजे यामध्ये पाणी जाणार नाही. कुकरचे झाकण लावून मंद गॅसवर 10 ते 12 शिट्ट्या काढून घेते. इथे 10 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत, तर आपण झाकण काढूया आणि कुकरमधून कुकरचं भांडं काढून घेऊया. इथे लिंबाच्या फोडी ह्या मस्त शिजलेल्या आहेत. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. फक्त लिंबाच्या खापास काढून घ्यायचे आहे. बघू शकता की लिंबाच्या सर्व खापा काढून झालेल्या आहेत. इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण लिंबाचा जो रस निघालेला आहे, जे मिश्रण, ते टाकून घेऊया. मिश्रण चांगलं हलवून घट्ट करून घ्यायचं. इथे मिश्रण आपले घट्ट झालेलं आहे, बघू शकता. आणि हे गार झाल्यानंतर त्यामध्ये खापा टाकून देऊया. इथं मिश्रण गार झालं आहे, तर त्यामध्ये आपण लिंबाच्या खापा टाकूया आणि त्या चांगल्या मिक्स करून घेऊया. आणि आता हे सर्व एका बरणीमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा इझिली कुक विथ प्राची चॅनल.